हॅलो फ्रेंड्स, आज उपवासाला जमणारे आणि अतिशय चविष्ट असे केळीचे चिप्स आपण तयार करणार आहोत. तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतात आणि टेस्टीसुद्धा बनतात. तर काय करायचं, मार्केटमधून छान कच्ची हिरवी गार केळी घेऊन यायची आणि मोठ्या केळी आणायच्या. छान त्याला धुवून घ्यायचं स्वच्छ आणि अशा पद्धतीने शिलून घ्यायचं. चाकूने पण शिलू शकता किंवा चिलणीने पण शिलू शकता तुम्ही. नंतर एकीकडे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. आणि हे कसं शिलून झालं की लगेच आपल्याला गरम तेलामध्ये काढायचं असतं. याला जर काढून ठेवलं तर केळी काळे होतात आणि चिप्स पण व्यवस्थित दिसत नाही. जसं शिलून झालं की गरम तेलामध्ये अशा पद्धतीने, जशी मी करत आहे तशा पद्धतीने तुम्ही तेलामध्ये चिप्स पाडायला सुरुवात करा. छान कळकळीत तेल गरम पाहिजे, त्यामुळे चिप्स आपले कुरकुरीत बनतात, चिटकत पण नाही एकमेकांना आणि खूप छान लवकरात लवकर तयार पण होतात. तर तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने, तुम्हाला नक्की आवडेल हे चिप्स आणि खूप छान असे कुरकुरीत चिप्स होतात, झटपट बनतात, मार्केटपेक्षा स्वस्त आणि खूप सारे केळीचे चिप्स आपण तयार करू शकतो. हे बघा, आता 2 मिनटं झालेली आहेत. गरम तेलावर मी तापवलं आहे आणि त्याचे तेलावरच्या बुडबुड्या थोड्या कमी झाल्या आहेत. ते तेलावरच्या बुडबुड्या पूर्णपणे कमी झाले की आपल्याला चिप्स बाहेर काढता येतात. कोणी कोणी यामध्ये हळद मिठाचं पाणी पण घालतं. मी नाही घालत आहे, कारण की उपवासासाठी मी थोडेसे चिप्स वेगळे करून ठेवत आहेत. तर मी आता हे बघा, पूर्णपणे चिप्स कुरकुरीत झालेले आहेत आणि मी अशा पद्धतीने एका केळीचे चिप्स एवढे तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, खूप छान लागतात, नक्की करून बघा. आणि नंतर मी दुसरे लांबवाले जे चिप्स आहेत ना, ते सुद्धा मी तयार करून बघितले. खूप छान कुरकुरीत तयार झाले माझे हे चिप्स. हे बघा, लांबवाले चिप्स पण केलेले आहेत. असे पण तुम्ही तयार करू शकता, ट्राय कराल नक्की. असे मी चिप्स पूर्ण तयार करून घेत आहे. 2-3 केळीचे मी चिप्स बनवले आणि खूप छान डब्बाभर असे चिप्स झालेले आहेत. हे बघा, पुन्हा मी मोठे चिप्स काढलेले आहेत. आता यामध्ये मी थोडं हळद आणि मिठाचं पाणी घातलेलं आहे, तर ते करून बघत आहे मी. तर ते पण खूप छान असे चवीला झालेले आहेत. 15-20 दिवस आरामात टिकतात. तर नक्की करून बघा आणि मला कळवा की तुमचे चिप्स कसे झाले होत्या केळीचे. आणि घरगुती पद्धतीने केल्यामुळे याच्यामध्ये कोणतेच प्रिझर्वेटिव्ह आपण यूज करत नाही. तर हे नक्कीच तुम्हाला आवडेल. चिप्स झालेले आहेत, तर आता मी या चिप्सला सुद्धा काढून घेत आहे. खूप छान कुरकुरीत असे लांबवाले पण चिप्स खूप छान कुरकुरीत लागतात. नक्की करून बघा तुम्ही. आता सगळे मी चिप्स काढून यावरती मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर आणि तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. खूप छान लागतात. याचा आवाज तुम्हाला ऐकवते. छान असे कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला नक्की आवडेल, बनवून पहा. उपवासाला खूप छान जमतात, हेल्दी व्हर्जन आहे. तर चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.